डिसेंबर 2024 आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्षमता 1000 दस्तूरनगर. आम्ही समस्या घेऊन ATC ऑफिस गेलो तर ATC ऑफिसवाले म्हणतात की बा आमच्या हातात काही नाही आहे. आम्हाला असं देतात, उडीचे उत्तर देतात आणि आम्हाला परत पाठवतात. नेहमी आम्हाला तेच करावं लागते. त्यासाठी आम्ही धार्मिक ते PO ऑफिस बोर्ड दाखवतात की आमच्याकडे काही नाही बा. ATC PO ऑफिसच्या लेवलला आहे. त्यासाठी आम्ही पैदल जाण्याचं ठरवलं PO ऑफिसला धारणी. तुम्ही ह्या सूचना याच्या आधी तुमच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे का? हा दिले आहे सर. त्याच्यावर काही तरतूद नाही. त्याच्यावर फक्त रिस्पॉन्स नाही, त्याच्यावर ऑब्जेक्शन काही घेतल्या जाणार नाही, घेतल्या जात नाही. कारण की आमच्याकडं ओशा अशा भरपूर पडलेल्या आहेत. पण PO ऑफिसला तुम्हाला जायचं होतं, तुम्ही दिवसा का नाही गेले? दिवसा आम्ही ATC ऑफिसला बसलो कारण की आम्हाला हे आश्वासन 5 मिनिट 10 मिनिट थांबा. तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याकडे बोलून तुमचं? कुंभरे मॅडम, आयुक्तालय. मॅडमचं नाव काय म्हटलं? कुंभरे मॅडम. काय विषय मॅडमचं काय म्हणणं पडलं? सहाय्यक आयुक्त तुमरे मॅडम. कुंभरे मॅडमशी बोलता असता तुम्ही मॅडमनी काय उत्तर दिलं? तर आमच्याकडं काही अधिकार नाही बघून धारणी PO ऑफिसला जातो. आता तुम्ही इतके लोक धारणी PO ऑफिसला निघून झाले, तुमची काही जाण्याची व्यवस्था नाही आहे? नाही सर. असे तरी बी आम्ही उपाशीच आहोत सर. 2 दिवस झाला आम्ही उपाशी आहोत. आमची DBD पडली जात नाही. बऱ्याच अशा समस्या आहेत सर. आमच्या छोट्या समस्या आहेत, ते सुटल्या जात नाही. आणि स्पेशली आदिवासी विभागाच्या जेवढेही समस्या आहे, तुम्ही सकाळपासून इतके विद्यार्थी बगर खात्याचे पैदल निघून आले. 11 वाजेपासून आम्ही ATC ऑफिस बसून होतो सर. आणि ते ATC ऑफिसला आमचे काही हे विद्यार्थी 11 वाजेपासून ATC ऑफिसला ना ATC ऑफिसला 11 वाजतापासून धरणा देऊन बसले होते. सकाळपासून ना खाण्यापिण्याचा नाश्त्याचा काही बंदोबस्त नाही. आखरी कंटाळून हे विद्यार्थी धारणीकडे पळ काढलेला आहे तेथील PO ऑफिसला भेटायसाठी. काय इथला प्रशासन झोपी गेलेलं आहे? ठीक आहे, थँक्यू सर. हे बघत आहे, हे विद्यार्थी आहे, आदिवासी ट्रॅव्हल एरियाचे विद्यार्थी आहे. हे विद्यार्थी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धारणी PO ऑफिसला निघालेले आहेत. जर आम्हाला काही झालं तर सर्वस्व जिम्मेदारी आमच्या वार्डन लोकांची आणि यांची राहील. आमचं अद्यापही आमचं हॉस्टेल ॲडमिशन झालं नाही. आमचं शैक्षणिक सत्र अर्ध संपत आलेलं आहे. आता आम्ही सर्व विद्यार्थी म्हणजे गरीब घरातले आहेत. किती विद्यार्थी कोणी? आम्ही टोटल आता विद्यार्थी आमची कॅपॅसिटी 1000 कॅपॅसिटी असते. पण आमच्या हॉस्टेलला अद्यापही आमचे 1000 कॅपॅसिटीच्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं नाही. तर आमचं अर्ध शैक्षणिक सत्र संपलेलं आहे. कारण आम्हाला आतापर्यंत आम्ही घरून पैसा लावला. आम्ही एवढे मोठे लोक नाही की आम्हाला घरातून पैसा घरचे सर्व पुरवतील. कारण की आपण हे विद्यार्थी बघत आहे, हे पूर्ण विद्यार्थी धारणीकडे पळ काढत आहे. कारण अमरावती येथील शासनाने यांची कुठलीही अंमलबजावणी केलेली नाही आहे. त्याच्यामुळे हे विद्यार्थी सकाळपासून उपाशापोटी आम्ही आता धारणीकडे निघालेले आहे. ATC ऑफिसला गेलो तर ATC ऑफिसवाले म्हणत आहे की आमच्या हातात कोणताही अधिकार नाही, जेणेकरून मग आम्ही आमच्या मागण्या मागायच्या कुठं. त्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी यावेळेस आम्ही नाईटला धारणीकरता कल धरलेला आहे. जेणेकरून आमचं धारणीवाले जे सर आहेत ते तरी आमच्या ऐकतील. कारण विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होऊन 1.5-2 महिने झाले आहेत, तरी कोणत्याची DBD आली नाही. आम्हाला अमरावती शहरात राहायचं म्हणजे सर्वांनाच माहीत आहे. शहरामध्ये कसं राहावं लागते. रूमच्या बाहेर पडल्याच्या नंतर पैसा द्यावाच लागते. ते जेवणाचा असो, लायब्ररीचा असो, पुढं जायचा असो. जर आमच्याकडे पैसेच जर नसतील तर आमचं शिक्षण होणारच नाही. आणि यातल्या सर्व डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की तुम्ही शिकूच नाही. कारण याच्यातून असं ध्येय दिसते ना, जर तुम्हाला पैसे देत नाही तर तुम्ही तर राहू शकत नाही. म्हणजे आमचं खच्चीकरण होत आहे ना. येतं खच्चीकरण झालं आपोआप. आम्हाला पैसे नाही तर खच्चीकरण होत आहे. तर आम्ही सर्व ATC ऑफिस आम्ही धाडलं जात आहे.